एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. हसतं खेळतं लेकरू अचानक आई वडिलांच्या समोरून निघून गेल्यानं कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. संपूर्ण घटना आपण पुढे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर शाळेत अचानक चक्कर येऊन पडल्यानं 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण तिला नेमका त्रास काय झाला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. नाशिकच्या सिडको परिसरातील खाजगी शाळेत हा प्रकार घडलाय. पोलिसांच्या माहितीनुसार दिव्या त्रिपाठी वय 11 असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती 6वीत शिकत होती. सोमवारी सकाळी 8 वाजता तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळेत बेंचवर बसलेली असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती बेंचवरून खाली पडली. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दिव्या ही उंटवाडी येथील जगताप नगर परिसरात राहते. शाळेचे शिक्षक आणि वडील यांनी तिला उपचारासाठी नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. मात्र मृत्यूचं नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र हसत खेळत शाळेत गेलेली दिव्या अचानक अशा पद्धतीनं माघारी येईल आणि अशा पद्धतीनं तिच्यावरती अंत्यसंस्कार करावे लागतील असं स्वप्नात देखील तिच्या आई वडिलांना वाटलं नव्हतं. काल जी मुलगी आपल्यासोबत 24 तास असायची ती आज त्यांच्यात नाहीये. त्यामुळे या कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळलाय. माझं लेकरू कुठं गेलं असेल अशी भावना देखील आईची आहे. मात्र हे दुःख फक्त एक आईच समजू शकते.